नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेला 100 वर्षानंतर दुर्मिळ राजयोग. या राशींना मिळणार धन लाभ, करिअर मध्ये यश आणि व्यवसायात दुप्पट नफा. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. हा वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता शुभ कार्य केले जाते. या वर्षी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास आहे, कारण ग्रहांच्या स्थितीनुसार या दिवशी अनेक मोठे राजयोग तयार होत आहेत. या दिवशी वृषभ राशीत गुरु आणि चंद्राची युती होत आहे, ज्यामुळे गजकेसरी राजयोगाची निर्मिती होत आहे. तर अक्षय योग देखील तयार होत आहे. त्याशिवाय मीन राशीत चतुर्ग्रही मालव्य व लक्ष्मीनारायण हे राजयोग तयार होत आहेत. या राजयोगामुळे 12 पैकी 3 राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. तर चला जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल. अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 30 एप्रिल म्हणजे बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल. धनु राशी. अक्षय तृतीयेचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. त्यासह देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळवू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. दुसरी राशी आहे सिंह. अक्षय तृतीयेचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. नोकरीत बढती आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वृषभ राशी. अक्षय तृतीयेचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक लाभ मिळू शकेल. आदर आणि सन्मानाने झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. त्यासह नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीही मिळू शकते. अध्यात्माकडे कल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.